पाचवं षटक आहे, माफ करा, कारण की 6 षटकांची ही मॅच आहे. वैभव पाटील एका बाजूला यष्टांच्या मागे संघाला लीड करत असताना प्रणितला आपण पाहिलं. आतापर्यंत त्यानं चांगले झेल पकडले. मागच्याच षटकामध्ये त्यानं 2 झेल कंप्लीट केले. आणि एकंदरीत संघाला मोटिवेट करत असताना त्यांना आपण पाहू शकाल. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. एखादा सिनियर प्लेअर काही चुका जर ज्युनियर कडनं होत असतील तर त्यावरती चोखपणे उत्तर न देता त्याला जरूर समजावून सांगणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने आता कामगिरी करायला हवी. इथे समोरच्या दिशेला लॉप करण्याचा प्रयत्न, एका टप्प्यावरती चेंडू फील्ड तर होईल, मिळेल फक्त सिंगल. फेकी ऑन द स्टॉम्प करण्याचा प्रयत्न होता, परंतु सेकंड बाउन्सला हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातात जाईल आणि तिथे फक्त सिंगल. बॅटिंगचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येची लयलूट झाली. अलंकार बाद झाल्यानंतर आता धावसंख्येवरती कुठे का होईना थोडासा अंकुश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टीम शिवकरच्या बाजूनं जरूर ही षटकं सध्या तरी पाहायला मिळतात. ही वापसी आहे. यस, ऊन सावळीचा जसा लपंडाव आपण पाहतो त्याच पद्धतीनं गोलंदाज फलंदाजची कामगिरी, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज हवी होताना आपल्याला पाहायला मिळतात ह्या खेळपट्टीवर. ऊर्ध्व विकेटचा हा बॉल स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये जम्प तर जरूर मारली होती, परंतु हाताला स्पर्श करून बॉल निघून गेला तो लॉंग ऑनला. एकच धाव तिथे मिळेल. 5वं षटक. नेक्स्ट मॅच टॉस साठी संघनायक उपस्थित राहायचा आहे. वेलकम उसाटणे अर्थात सागर पाटीलला आपण पाहू शकाल संघाचं नेतृत्व करत असताना. तर एका बाजूला नेवाली, गौरी स्पोर्ट नेवाली. यस, स्लोवर चेंडू जागा बनवली आणि आपल्या फेवरेट झोन मध्ये बॉलला पाठवले. लॉंग लेग रिजनला पाठलाग चालू आहे, परंतु शर्यत जिंकली बॉलनं आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. अब तक 56 टोटल स्कोर कार्ड वरती. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. इथे फटका फासला, चेंडू भरपूर उंच, यष्टीरक्षक बॉल खाली. झेल कठीण होता, झेल कठीण होता. खरं तर जेव्हा भरपूर उंच बॉल जातो आणि विरुद्ध दिशेला आपल्याला धावायचं असतं अशा मोमेंटला बॉलचं जजमेंट आणि बॉल कलेक्ट करणं इतकं सोपं नाहीये. प्रणय धावला जरूर होता, प्रणय म्हात्रेला आपण पाहतोय, परंतु बॉल हातामध्ये गॅदर करू शकला नाहीये. एकंदरीत धावा देखील 2 तिथे प्राप्त झाल्या. 58 पर्यंत आता मजल आपल्याला पाहायला मिळते ती पडगे टीमची. लोअर मिडल ऑर्डर आता मैदानाच्या आतमध्ये योगदान देत असताना कुवर पाटील. लाईन पाहावी लागेल. यस, पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूनं अल्पेश भोईर आहेत आणि सोबत 5व्या क्रमांकावरील कुवर पाटील, त्याच्या बॅटमधून एक दमदार चौकार देखील आपण पाहिलाय. 80 चेंडू शेष आहेत, त्यामधील किमान 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल पडगे टीमला. इथे कट करायचं होतं, लेट कट ज्याला आपण म्हणतो, परंतु आकाश त्या ठिकाणी तैनात होता, त्यानं बॉलला अडवलंय. तोपर्यंत मिळते ती सिंगल. 60 धावा, 60 टार्गेट, 6 षटकं, जे किमान 60 प्लस प्रत्येक संघाला बनवायचे असतात आणि आता ते टार्गेट सध्या तरी पाहायला मिळतं. म्हणजे एक सन्मानजनक टार्गेट आहे गोलंदाजांसाठी. जेव्हा आपण बॅकअप उभं करतात तेव्हा गोलंदाज लढाई करू शकतात. मॅचचा रिझल्ट हा जरूर एका संघाच्या बाजूने येतो, परंतु लढाईसाठी आपल्याला पाठबळ गरजेचं असतं आणि ते पाठबळ सध्या तरी फलंदाजांनी उभारलंय पडगे टीमच्या. दरम्यान हा चेंडू पाहणी नव्हती, फक्त जोराचा प्रहार करायचा होता. लेन देखील थोडीशी छोटी होती, पडल्यानंतर चेंडू थोडासा उचली घेताना आपण पाहिला. अतिरिक्त उंची या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत अंतिम डॉट न या षटकाची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. ती गोलंदाजी करत असताना वैभव पाटीलला आपण पाहिलं. 10 धावा या षटकात त्यानं खर्च केल्या. टोटल 60 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू आणि हे निर्णायक 6 चेंडू असतील, कारण की डेट ओव्हर आणि ते किती धावा बनतील यावरती ह्या मॅचचं भवितव्य अवलंबून असेल. नेक्स्ट मॅच गौरी स्पोर्ट नेवाळी आणि विरोधात वेलकम उसाटणे. टॉस साठी आपण संपर्क साधायचा आहे.
यस, उसाटणे टीम ह्या ठिकाणी दाखल होत असताना विशाल पाटीलला आपण पाहतोय. मोस्ट वेलकम सर, स्वागत. कारण की या स्पर्धेचे स्ट्रिक्ट नियम आपल्याला पाहायला मिळतात. इनिंग ब्रेकमध्ये टॉस गरजेचा आहे. एखादा संघनायक उपस्थित नसेल तर विरोधी टीमला टॉस विन घोषित करण्यात येतोय आणि जर सामना संपला तर मात्र जसा वेळ होईल तसे 2 बॉल आपल्याला पॅनल्टी असतील. म्हणजे 5 मिनिटाला 2 बॉल. जितका वेळ कराल तितके चेंडू कमी. अंतिम षटक प्रणय मात्रेचा वापर. आतापर्यंत यष्टांच्या मागे सुरेख यष्टीरक्षण पाहिलं, परंतु आता गोलंदाजीचा भार त्याला पूर्ण करावा लागेल. 60 धावा धावफलकावरती 5 षटका म्हणजे 12च्या सरासरीने धावा बनल्यात. म्हणजे अजूनही येणाऱ्या 6 मध्ये 12 बनवल्या तर एक चांगलं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान हा बॉल अतिरिक्त बाहेर, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आजच्या पूर्ण दिवसाचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 84 बांधल्या, त्या डिफेंड देखील झाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये टीम किरवलीनं 70 बनवल्या होत्या, परंतु त्या चेस झाल्या होत्या. आणि त्यानंतर तिसऱ्या मॅचचा विचार केला तर नावालीनं 59 बनवल्या आणि त्या डिफेंड देखील झाल्या. इथे देखील फटका तर चांगला आहे, उंच भरपूर गेलाय, परंतु लांबीचा अभाव आणि बॉल विसावलाय प्रणित मात्रेच्या हातामध्ये. विकेट डाऊन. यस, 2 सख्खे बाहू या ठिकाणी आता महत्वपूर्ण योगदान देत असताना ऑर्डर बाद झाली आणि लोल मिडल ऑर्डर नाही तर तळागाळातील फलंदाज ज्यांना आपण म्हणू शकतो ते देखील आता योगदान देतात. आणि खास करून ग्रामीण क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आहे. काल देखील आपण पाहिलं धानसर संघ 8 जवळजवळ बाद झाले होते, परंतु 2 मध्ये 11ची आवश्यकता असताना एक छोटा संस्कार मात्रे आला आणि त्यानं सर्वांची मनं जिंकली. एक चौकार षटकार ठोकत सामना त्यानं फिनिश केला, आपल्या बाजूनं झुकवला. म्हणजे क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. खरं तर ग्रामीण क्रिकेटचं हे वैशिष्ट्य नेहमीच आपण पाहिले. 11वा खेळाडू जरी आला तरी देखील तो षटकार ठोकू शकतो. ही किमया आता 11 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बैठक तर जरूर आपण पाहिली, परंतु फटका खेळू शकला नाही फलंदाज. हा चेंडू बॅटवर आला असता तर फटका अगदी नेत्रदीपक पॅडल स्विप ज्याला आपण म्हणतो, परंतु ह्या फटक्यासाठी आय हँड कॉर्डिनेशन ज्याला आपण म्हणतो ते खूप गरजेचं. हे शॉट सिलेक्ट करत असताना चेंडूची लेंथ लाईन आपल्याला पाहावी लागते, परंतु तसं घडलं नाही. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाला बाद आणि आता स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवत असताना कदाचित आपण पाहू शकाल अल्पेश भोईरला. आर्यन भोईर नवीन फलंदाज. 6 षटक म्हणजे खरं तर टेम्परामेंट हा चेक केला जातो फलंदाजांचा. आणखी आपले बरेचसे खेळाडू प्रत्येक बॉल षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात कधी कधी बाद होतात. इथे पाहू शकाल चेंडूची पाहणी नव्हती, गती कमी, चेंज ऑफ द पेस. ह्या खेळाडूकडे अनुभव आहे, गुणवत्ता आहे आणि त्याचा पूर्णतः फायदा सध्या तरी तो घेत असताना आपण प्रणयला पाहतोय. कॅप्टन आहे
माहित आहे कशा पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघाला रोखायचा तो प्रयत्न त्याचा. इथे तर फटका चांगला आहे, भरपूर उंच, झेलची दाट शक्यता आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक, अचूक जजमेंट. प्रणितला आपण पाहिलं, म्हणजे छोटे बंधुराज या षटकामध्ये दोन जे झेल आपण पाहिले ते दोन्ही झेल प्रणितनं पूर्ण केलेत. आणि एकंदरीत डाव पहिला या ठिकाणी संपला आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना 67 धावा 9 गड्याच्या मोबदल्यात बनवल्यात. 68 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट असेल ते टीम शिवकर समोर, सहारा शिवकर संघाला आपण पाहतोय. हे टार्गेट पूर्ण होईल की नाही खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण जरूर ऐकू. तुर्तास आपण वळणार आहोत टॉस बॉक्सच्या दिशेनं. तर टॉस बॉक्स मध्ये जिथे दोन्ही संघनायक आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील, एका बाजूनं आपण पाहतो वेलकम उसाटणे, तर एका बाजूनं गौरी स्पोर्ट नेवालीला पाहू शकाल. 6 षटकाची मॅच, 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल. अष्टपैलू क्रिकेटर निलेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. नेक्स्ट मॅच, पहिल्या फेरीतील अंतिम लढाई. टेल इज अ कॉल. यस, हेड आलाय. टॉस जिंकलाय टीम उसाटणे. डिसिजन इथनच कळवायचा आहे, पेंडिंग चालणार नाही. क्षेत्ररक्षण करायचा. आज स्क्वॉड मध्ये संपूर्ण आपले खेळाडू आहेत का, आणि काय 6 षटक आहेत, काय वेगळी रणनीती? पूर्ण आमचा स्क्वॉड असेल, पण 6 षटक असल्यामुळे थोडा 5वा गोलंदाज. प्रत्येक संघाचं तेच आहे, कारण की 4 गोलंदाजांना सर्रास आपण गोलंदाजी करतो. आज 5वा गोलंदाज लॉन्च करावा लागेल. समोर संघ आहे, ह्या हंगामामध्ये मॅचेस झालेत का त्यांच्या अगेन्स्ट? नाही, फर्स्ट मॅच असेल या सीझनची, तर आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. पण तू या संघाविषयी काय म्हणशील? कोणते असे खेळाडू आहेत की ज्यांना टार्गेट करावं लागेल 6 षटकामध्ये थांबवायचं असेल तर? टार्गेट आम्ही कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न करू, आणि तेवढं मला माहिती नाही या संघाबद्दल काय. आणि एकंदरीत या आयोजनाविषयी काय म्हणशील? चांगली संकल्पना आहे. 6 षटकं देखील पाहायला मिळतात. ग्राउंड देखील अतिशय सुरेख आहे. खेळपट्टी देखील बॅलन्स आहे, म्हणजे दोघांना योगदान देते गोलंदाज फलंदाज. त्याविषयी आणि आयोजन करतानाविषयी काय म्हणशील? ग्राउंड तर खूप सुंदर आहे, आणि विशाल दाने इतर खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचं. यस, थँक्यू. हे होते कॅप्टन टीम वेलकम उसाटण्याचे. टॉस जिंकला ते फिल्डिंग करतील, तर आपण जरूर संपर्क साधू. गौरी स्पोर्ट नेवाली संघ, प्रथमतः जरूर तुमचं स्वागत या नगरीमध्ये. आणि टॉस गमावलाय, टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग घेतली असते. आता अपोजिट आहे. प्लॅन बी ज्याला आपण म्हणतो, तो आपल्याला आता इथे दाखवावं लागेल. तर अशा बॅट्समॅन कोणते असतील की जे यंदाच्या हंगामामध्ये सरावामध्ये जास्त फॉर्मात आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा असेल? पार्थ आहे, धीरज आहे, अतुल आहे, नील आहे, प्रेम आहे, मी आहे स्वतः. आणि एकंदरीत हे आयोजन करत्यांविषयी काय म्हणाल, आणि क्रिकेटसाठी आणखीन काही गोष्टी ऍड व्हायला हव्यात? खूप सुरेख संकल्पना आहे की 6 ओव्हर 5 बॉलर, मी तर बोलतो 6 बॉलर ठेवायला पाहिजे होते, कारण ग्राउंड तेवढं भारी आहे. 6 ओव्हर 6 बॉलर ठेवायला पाहिजे होते. तर पुढच्या वर्षी ठेवण्याचा प्रयत्न करा. ऍक्च्युली लॉर्ड्ससाठी जेव्हा आम्ही आलो तेव्हा आमच्या कानावरती देखील ती गोष्ट आली होती की 6 षटकं ठेवायचे आहेत, 6 गोलंदाज वापरायचे का? परंतु मी म्हटलं काही ठिकाणी 5 देखील नसतात, तर ऍटलिस्ट 5 ठीक आहेत. परंतु चांगली संकल्पना, त्याविषयी जरूर आपण वक्तव्य केलं. तुमचा सन्मान देखील या ठिकाणी होईल. मी विनंती करतो आमचे आयोजनकर्ता निलेश दादा म्हात्रेंना की रोशन दादा यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पोलीस दलातील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आपण पाहतोय, परंतु क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे, नेहमीच इनॅक्शन मध्ये ते खेळतात. केवळ खेळत नाहीत, तर चांगलं योगदान त्यांच्या संघासाठी नेहमीच राहिलं. त्यांना ह्या मॅचसाठी आणि त्यांच्या वाटचालीसाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर जाऊया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं, जिथे आमचे सहसाथी समालोचक मित्र आकाश शेळके सज्ज आहेत, आणि लक्ष आहे 68 धावसंख्येचं. थँक्यू. चला चेंडू पोहोचतो तिकडे. बॅटिंग टीमचा जो युनिट आहे तो पूर्णपणे चेंडूंची प्रतीक्षा करत आहे. चेंडू आहेत, पंचांजवळ चेंडू आहेत, आणि आपल्याला 3 चेंडू दिले जातात. त्याच्यातनं चॉईस सुरुवातीला करायचा आहे, आणि जर गेला तर पंच देतील तोच बॉल आपल्याला घ्यायचा आहे. आणि डगआउट बंद कोणी उठायचं नाही बॉल आणण्यासाठी. एखादा जर प्लेअर तिथनं उठला बॉल आणण्यासाठी तर 2 बॉलची पेनल्टी आहे, याची दक्षता आपण घ्या. बॉल आणण्यासाठी आमचे स्वयंसेवक जातील, अन्यथा नवीन बॉल दिले जातील. बॉलची कमी नाहीये इथे. आयोजन कमिटी अतिशय भक्कम आहे. चेंडू जवळजवळ 20 ते 25 बॉक्स आहेत, मला तरी असं वाटतं. काही कमतरता बॉलची येणार नाही. कुठारी आहे दादा, हे कुठारी आहे, हे विसरून चालणार नाही.
आणि उद्या फायनल्समध्ये आय थिंक आईस्क्रीम देखील आहेत सगळ्यांना. SS ट्रान्सपोर्ट यांच्याकडून आपल्याला जे पुरस्कृत केलेलं आहे संदीपजी म्हात्रे साहेब यांनी ही मेजवानी आपल्यासाठी आणली, त्यांचं आपण कौतुक करू. तर यस सॅगी स्वागत आहे आपलं देखील. आणि विनंती आहे डगआउट मध्ये जे बसलेत की आपले जे पाय आहेत ते पडद्याच्या मागे ठेवा, कारण की पडदा ही सीमारेषा आहे. तर एखादा फिल्डर्स धावतो त्याला अडथळा येणार नाही, ही दक्षता केवळ खेळाडूंसाठीच नाही तर प्रेक्षकांसाठी देखील. जे प्रेक्षक असतील पडद्याच्या आसपास तर आपण पडद्याच्या मागे पाय घ्या, ही विनंती आम्ही करतो, कारण की ही सीमारेषा आहे. थँक्यू. जर 68 धावांचं टार्गेट आता सेट केलेलं आहे जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये. स्वर्गीय नारायण शेठ पाटील प्रतिष्ठान आपण पाहतोय पडघे संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सहारा शिवकर संघाच्या अगेन्स्ट आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत. प्रणय म्हात्रे आणि आघाडीला आपण पाहतोय जोडीला जोड देण्यासाठी आकाश तुपे या 2 फलंदाजांना. सलामीच्या जोडीमध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात, कारण आघाडीचा फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आज पाहायला मिळाला नाहीये आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये आपण पाहिलं संघ खेळताना. तसेच मयूर घरत देखील आपण पाहतो इंज्युर्ड आहे. सो मयूर संघामध्ये नाहीये, छोटासा ऍक्सिडेंट झालाय आणि तोही सामन्याचा आनंद घेतोय. मयूरला विनंती करेन ये वरती मस्त फॅन वरती बस जर शक्य झाल्यास, मॅचकडे घेऊन चालेल. अंपायर सिग्नल गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंट डाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 डावाची आपण करतोय सुरुवात. पहिलं षटक घेऊन पडघे संघाकडून आदित्य तरे तयार, समोर फलंदाज प्रणय म्हात्रे. खेळाडू तयार आहे स्ट्राइक एंडला. पहिला बॉल थोडासा व्यत्यय, व्हेरी फर्स्ट बॉल टाकायचा प्रयत्न आहे. आदित्य तरे म्हटला तर एक चांगला घाटणीचा खेळाडू झालेला आहे, खास करून कमी वयामध्ये या संघामध्ये त्यांना एंट्री केली आहे. आणि एवढंच नव्हे, मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण त्याला पाहतो की जो फलंदाजी तो करत असतो ती फलंदाजी आणि स्पेशली गोलंदाजी ज्यामध्ये तो इम्पॅक्ट टाकतो आपल्या खेळामधून. आणि आता त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे, कारण बॉलचा टप्पा पडल्यानंतर जो पिकअप मिळतो तो पाहता या खेळाडूला आपण PPL मध्ये खेळण्याच्या इच्छा आकांक्षा सगळ्यांनी वर्तवल्या होत्या. सो समीक्षकांचं लक्ष आदित्य तरेकडे गेले. पहिलाच बॉल, लो फिल्डिंग जबरदस्त तिकडे. डेतर स्पेशालिस्ट गोलंदाज ॲज अ फिल्डर म्हणून पहिल्या बॉलवरती झडप घातली. एक सिंगल न अकाउंट पण प्रणय म्हात्रेसह सहारा शिवकर संघाचं. पाठलाग जो आहे तो आपण पाहतोय की 68 धावांचा असताना पहिलं षटक आता इथे मी म्हणेन चांगलं येणं, इकॉनॉमिकल येणं टीम पडघेसाठी मी म्हणेन फार महत्वाचं बनलंय. डाऊन द विकेट ना बॉल, ओ लाऊड शॉट. अंपायर पूर्णपणे अपीलला फेटाळतायत. कधी काळात असं होतं की आपण पाहतो की अनेक सारे खेळाडू जे येतात आणि ते स्पेशली पंचांना कुठेतरी बुरळ पाडायचा प्रयत्न करतात आणि हाही आपण पाहतो की खेळ बराचदा रंगतो. लाऊड शाऊट, त्यानंतर बऱ्याच अडचणी. पंचांची कसरत असते मॅचमध्ये उभं राहून मी म्हणेन ऑफिशियल्स अंपायरिंग करणं. आज मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचसाठी तरी आपण गावचे पंच पाहतोय. देवेश आहेत ना, देवेश आहेत तिकडे. आडव्या बॅटने खेळलेत, गॅपमधून मारायचा प्रयत्न. कुवर आलेत बॉलवरती, फार दूर होते परंतु जितक्या वेगानं ते आलेत धावा आपल्याला कंप्लीट होताना जरूर पाहायला मिळतात. तशाच तसं प्रत्युत्तर, सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करतात. 3 धावा आपण पाहतोय ते सहज गतीनं घेतलेल्या. हा एक आपण पाहतोय सगळ्यांचा प्रॉब्लेम राहिलाय, स्पेशली आपण पाहतोय शोल्डर इंजुरी. आणि शोल्डर इंजुरीला पर्याय फक्त आपण पाहतो तर फार फार लिगामेंट सर्जरी एक येते जी आपल्याला कॉस्टली जाईल. दुसरी सर्जरी कुठली असेल तर मग गरम आणि थंड पाण्याचा शेकाव. आणि तिसरी सर्जरी म्हणजे तुम्हाला जवळपास 4 ते 5 महिने रेस्ट घेणं गरजेचं राहतं. कारण सागर आणि मयूर देवतचे खेळाडू त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांनी म्हटलं की डॉक्टरसोबत आम्ही या गोष्टींची चर्चा करण्यासाठी गेलो. डॉक्टरने आम्हाला एकच गोष्ट रिकमेंड केली की थंड पाण्याचा आणि गरम पाण्याचा शेक तुम्ही रेग्युलरली द्या, तुमचा हात बरा होईल. जवळपास 15 ते 16 दिवसामध्ये आमचा कव्हरअप झालाय. गॅपमधून फटका चांगला आहे. प्रणय म्हात्रे स्ट्राइक एंडला आला असता आपण पाहतो. आता इथून मात्र आपले तिखे तेवर दाखवतोय. चौकाराने केलंय भव्य स्वागत.
प्रणयला जास्तीत जास्त बॉल खेळणं महत्वाचं आहे, कारण आज मी म्हणेन की संघामध्ये आपले महत्वाचे 2 फलंदाज नाही आहेत. स्पेशली सूरज जो आपण पाहतो आघाडीला प्रणय सोबत फलंदाजी करतो आणि त्यासोबत आपण पाहतो आज मयूर देखील नाही आहे. परंतु वैभव आंग्रे हा खेळाडू आपण पाहतो यंदाच्या अंगामध्ये चांगला खेळाडू मिळाला आहे. डायरेक्ट हिट वासुदेव आंग्रे, माफ करा, इथे आपण पाहतोय हा चेंडू थोडासा गफलत झाली आहे. रन घेण्यासाठी धावतायत. नॉन स्ट्राईकला थ्रो होणं गरजेचं होतं का, हा प्रश्न जरूर आहे. धावा मिळत आहेत, 3 धावा आणि 11 धावा धावफलकावरती रेखाटल्या जात आहेत. शेवटच्या क्षणापासून आपण पाहतो की इथे आता हेच होणार आहे आणि पडघे संघ म्हटला तर मग ते शेवटपासून सामना सोडत नसतात. त्यांचा खेळ जो आहे तो सुरूच राहतो आणि त्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढाई कशी लढायची हे त्यांनी अनेक वेळा शिकवलेलं आहे. सो त्यासाठी देखील त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी आदित्य तरे, षटकातील पुढचा बॉल गॅप मधून 1 बाउन्स ओव्हर दी टॉप. शेवट गोड करणारा या षटकाचा 6व्या बॉलवरती केला समाप्त. एंड ऑफ द ओव्हर आपण माफ आलेला आहे. एकूण ज्या धावा आहेत त्या धावा आपल्याला पाहायला मिळतील. 15 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 15 रन्स ऑन बोर्ड आपण सध्या तरी पाहतोय टीमच्या खात्यामध्ये झालेल्या धावा. पहिल्या षटकाला आपण पाहतोय आता इथून मात्र चांगल्या पद्धतीनं हँडल केलं. स्पेशली आपण बघितलं की कॅपिटलाइज करायचं होतं पॉवर प्लेला आणि त्या गोष्टी करण्यामध्ये ते जरूर आपण पाहतोय की ते सक्सेस झालेत. इंटेंट होता तो म्हणजेच पॉवर प्ले फोडायचा. आता P2 मध्ये गोलंदाजी होणार आणि त्यासाठी इथे निवड केली जाते ती म्हणजेच ॲज अ बॉलर ओव्हर नंबर 2 मध्ये संदेश पाटीलची निवड आता आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगला गोलंदाज आहे टीमचा. स्पेशली आपण पाहतो की ज्या वेळेला हा खेळाडू खेळतो मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग मधून स्पेशली गुड लाईनचे जे चेंडू आहेत ते बॅट्समनला त्याचे इतके तिखे असतात की विकेट पडायचे चान्सेस पॉवर प्ले मध्ये या खेळाडूकडून आपण पाहतो P2 ला जास्तीत जास्त राहतात. म्हणून या खेळाडूला शक्यतो अधिकतम स्तरावरती ते ओव्हर नंबर 2 मध्ये वापरतात. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली गेलेली आहे. पाठलाग जो आपण पाहिला तर 68 धावांचा म्हटलं तर मग किमान 11.57च्या सरासरीनं जाणं गरजेचं आहे. 50 ते 60च्या दरम्यान मध्ये धावा करणं गरजेचं आहे पूर्णांक. आणि तिथे आपण जर विचार केला 11 बाजूलाच या ओव्हर मधून पहिल्या 15 धावा देखील प्राप्त झाल्या. त्यामुळे हे सोपं जे समीकरण थोडंसं सहजगतीनं मिळत आहे ते म्हणजेच शिवकरसाठी फुलटॉस लेनचा बॉल. प्रणयसाठी हे आमंत्रण आहे आणि हा षटकार आपण पाहतोय. तो सध्या मी म्हणेन ताकदीनं प्रचंड प्रहार करेल. तेच प्रयत्न होता. खोला टाकलेला बॉल फॉलो थ्री मध्ये बॉल बॅटिंग साठी तिथे आपण पाहतो फिल्डर अवेलेबल. एक सिंगल धावसंख्या फलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजेच 23 धावा धावपटलावरती लागलेल्या आहेत. 23 ऑन बोर्ड विदाउट लॉस. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये आकाश तुपेसह प्रणय मात्रे. प्रणय 11 सहारा शिवकर संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला फलंदाज देखील तयार आकाश तुपे.
आज बरेचसे खेळाडू संघामध्ये समावेश नाही आहेत. सो आकाशला संधी, इकडे पहा लाऊड शाऊट. LBW ची मोठी अपील पण खारिज करतायत. लेग बाईचा इशारा. एक धाव लेग बाईच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलनं धावसंख्या पुढे जाईल. टीम जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सर सलामत तो पगडी 50. ज्या वेळेला तुम्ही पाठलाग करत असता आणि तुमच्या हातामध्ये तुमच्या विकेट्स असतात त्यावेळेला मग तो पाठलाग होण्यासाठी तुम्हाला भरपूर चांगली मदत मिळत असते आणि तेच घडते अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेट ना संदेश आलेत. ओ हा बॉल लीडिंग एज अँड टेकन. बॅट्समन आउट. पहिला बॅटर बाद होतोय आणि पहिला धक्का प्रणय मात्रेच्या खेळीचा अंत. जे आमच्या आयोजकांनी घेतलेल्या सगळ्यांचं मन भरून आम्ही अभिनंदन व्यक्त करतो. स्पेशली अशोकाचे झाड आता जास्त आवडलेत आम्हाला. मॅचकडे मी घेऊन चलेन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. टीमची जी धावसंख्या आहे ती आपल्याला 24 वरती पाहायला मिळते. महत्वाची विकेट प्रणयची विकेट आपण बघितली मिळाली. अंग्रेजसाठी हा बॉल क्लेम करायचा होता LBWचा. हा महत्वाचा खेळाडू आहे संघाच्या हितासाठी टीम शिवकर कडून आणि स्पेशली या खेळाडूचं मैदानामध्ये थांबणं या विजयासाठी खूप महत्वाचं. कारण मी सुरुवातीलाच चर्चा केली की आज महत्वाचे फलंदाज संघामध्ये नाही आहेत. सो त्याही चर्चांना उदाहरण आहे आणि पडघे संघ असा संघ आहे की तो जखमेवरती मलम लावत नाही, तो जखमेवरती मीठ चोलतो आणि म्हणूनच ऑस्ट्रेलियासारखा रडणारा हा संघ त्यांचा राहिला. ओ लेटकट केलाय, चॉप करायचा प्रयत्न आणि इकडे बा फिल्डिंग साठी इफर्ट साठी 10 आउट ऑफ 10. त्यात काही शंका नाही आहे. बट लास्ट मोमेंटला जो बॉल आहे तो हातातून निसटला आणि 4 धावा इनग्रोस होता पूर्ण. माणसाने कामामध्ये तल्लीन नसावं. नाहीतर काही वेळेला असं होतं, जरूर सांगू मॅचकडे जाणं महत्वाचं आहे. ओव्हर द राऊंड द विकेट. येस, हलक्या त्यानं फक्त दिशा दिली आहे. फॉलो थ्री मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, कुवरनं बॅकअप दिला. ओव्हर जे आहे ती आपण पाहतोय संपत आहे. 2 षटकाच्या खेळानंतर 14.50च्या सरासरीनं 29 धावा 1 गटाच्या मोबदल्यात. प्रणय 11, सहारा शिवकर संघ धावांचा पाठलाग आहे. कडून त्यांचा प्रमुख गोलंदाज त्यांनी वापरण्याचा निर्णय इथे घेतलाय. अर्थातच फिरकीपट्टू अल्पेशकडे ते आता गेलेले आहेत.
अल्पेश म्हटला तर फिरकी पट्टी, स्पेशली बॉलला टर्न करायची क्षमता आहे खेळाडूमध्ये. आणि समोर जर आपण बघितलं तर आपल्याला फलंदाज देखील पाहायला मिळेल वासुदेव आंग्रे, जो बैठक स्टाईलनं स्पेशली फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध गणला जातो. सो सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे देखील तेवढ्याच आपण पाहतो तातडीनं लागलेला आहे. सो या क्लासची भरपूर चर्चा आहे. वासुदेव आंग्रे बरसला होता स्पेशली नेवालीच्या मैदानामध्ये आणि तिथे रनरअप हा संघ ठरला होता. आणि त्यामध्ये ज्या वेळेला संघ मैदानाच्या आतमध्ये अडचणीमध्ये सापडला, वासुदेव आंग्रे हा दुवा फलंदाज ठरला होता त्या स्पर्धेमध्ये. पहिला सामना जिंकवला, त्यानंतर संघानं मागं वळून पाहिलं नाही. इथे हा चेंडू आपण पाहतोय गॅप मधून, चांगला फटका, ऑफ ड्राईव्ह आणि बॉल सीमारेषा बाहेर, चौकार. चार आपण धावा या अल्पेश वरती आलेला बघितल्या. 4 धावसंख्या पुढे जात्या. एकूण 33 धावा धावफलकावरती झाल्यात. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, लाऊड शाऊट अपील साकारली होती, पण फेटाळतायत अपीलला. गौरी स्पोर्ट नेवालीच्या स्पर्धेमध्ये आय थिंक 4 रन्सनं तो थोडासा मागे पडला होता. 2 रन्सनं, माफ करा. भाऊ पाय मागे घ्या. शिवकर, संदीप पाटील सर, आपण ते पाय फक्त मागे घ्या प्लीज, बाउंड्रीच्या इथे. इथे हा चेंडू झेलसाठी चान्स, आंग्रे फसलेत, फलंदाज बाद, दुसरा धक्का टीम शिवकरला, बॅट्समन आउट. जबरदस्त बॉल. या मॅचला आता शेवटच्या क्षणापासून रंगवण्याची क्षमता आहे, कारण मधल्या मध्ये महत्वाच्या विकेट ज्या आहेत त्या शिवकर संघाच्या पडल्यात. आणि पडगे संघ म्हटलं तर या परिसरामधील आपण पाहतो सर्वाधिक पहिली ट्रॉफी आणि पहिली बाईक जिंकण्याचा मान त्यांच्याकडे, ज्यामध्ये निखिलनं आपण बघितलं होतं की स्वप्नातील दुसरी बाईक पटकावली होती. नितलस मध्ये हा कारनामा झाला होता. हाही चेंडू आपण पाहतोय आता आहा म्हणता निघून जातोय. एकूण ज्या धावा आहेत त्या धावा पाहायला मिळत आहेत. टोटल 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 35 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, ती म्हणजेच शिवकर संघाला. हाही बॉल ओव्हर कंप्लीट. मी म्हटलं होतं की अल्पेशचं जे षटक आहे ते भरपूर महत्वाचं आहे. ड्रिंक ब्रेक लागेल मधोमध्ये. 3 षटकांचा खेळ झालाय. एकूण धावा धावफलकावरती 11च्या सरासरीनं 33 दोन गाड्यांच्या मोबदल्यात. सेकंड आपला बॅटिंग करताना सहारा शिवकर संघ धावांचा पाठलाग आहे. शिवकर संघाच्या खेळण्यावरती, स्पेशली या मैदानावरती मिळेल ज्या वेळेला ते खेळतात
त्यावेळेला त्यांचा थोडासा आपल्याला डाऊनफॉल पाहायला मिळतो. अन्य मैदानामध्ये शिवकर संघाला आपण जर पाहिलं तर वाघासारखे ते डरकाली फोडतात आणि स्पेशली मागील हंगाम आणि या वर्षाचा सुरुवातीचा हंगाम त्याच्यासाठी चांगलं रासलाय. अजूनही सामना त्यांच्या हातामध्ये आहे म्हणावा लागेल, कारण 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 35 धावांची गरज आहे. या मैदानावरती जर आपण धावांचा पाठलाग करताना 18ला 35चा जर विचार केला 12 चेंडू पुरेसे आहेत, कारण मैदानाची जी बाउंड्री आहे ती थोडीशी छोटी आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की तो थोडासा फायदा मिळतो बॅटिंग करत असताना बॅट्समन्सला. काय घडेल काय बघेल पाहणं फार फार महत्वाचं आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये आता इथून गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज आर्यन भोईरला. आता इथे आपण पाहतोय संधी दिली आहे ती म्हणजेच ॲज अ बॉलर म्हणून काम करण्याची. सो चौथा षटकामध्ये आला आहे आर्यन भोईर आणि भोईर समोर आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी सलामीला आलेला आकाश तुपे, ज्याच्यावरती आता पूर्णपणे जबाबदारी जोज आहे. प्रणित मात्रे 3 चेंडू सलग डॉट बॉल तो खेळलेला. सो संघ अडचणीमध्ये फसलेला आपण जरूर बघितला. 33 झाल्यात, 33ला 2 विकेट सहारा शिवकर संघाच्या आपण पडताना पाहिलात. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी संघाला आवश्यकता आहे ती म्हणजेच 35 धावांची. यस, जितेशजी मात्रे यांना आपण पाहू शकतो जे स्क्वेअर लेग रेफरी म्हणून काम करतायत आणि त्यांनी आता आम्ही म्हणेन की थोडं मनावरती घेतलंय. ॲज अ फिटनेस मैदानामध्ये ते उभे राहताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. मेहनत आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार आकाश तुपे. हा फटका चांगला लॉंग ऑन क्लिअर करेल का? येस डेफिनेटली, व्हाय नॉट. आकाश तुपे ऑन फायर 80च्या बॅट मधून हा येतोय ट्रेडमार्क फटका षटकार. तर तुम्ही घरी घेऊन गेले तरी चालेल. रास बॉल फटका चांगला खेळला. फिल्डर आहेत सेकंड साठी ट्राय. तुपेला स्ट्राईक राहणं फार महत्वाचं. 2 आल्यात, 2 धावसंख्या पुढे. टीमची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 41 च्या आकडामध्ये. 41 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय आता सध्या तरी झालेले आहेत. येणारे जे बॉल बाकी आहेत 16 आणि 16ला गरज आहे ती म्हणजेच जिंकण्यासाठी 27 धावांची. 16 चेंडू 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज आर्यन भोईर पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका. काऊ कॉर्नर मधून आपण पाहतोय थोडेसे डेंजर एंड कडे मात्र अडचणीमध्ये होते. मे बी विकेट जायचा देखील प्रयत्न असावा कदाचित, कारण सलग 3 चेंडू डॉट खेळलेत. एखादा खेळाडू जो आहे तो डगआउट मध्ये कदाचित मी म्हणेन की तिकडे तरसला असावा, प्रतीक्षा करत असावा, कारण ॲज अ पार्ट ऑफ गेम आपण जर विचार केला तर ओव्हर्स निघून चालल्यानंतर आपण या गोष्टी घडून आणतो मैदानाच्या आतमध्ये. हे चलते निखारे नाही आहेत प्रणित वरती, कारण प्रणित चांगला फलंदाज आहे. 1ला 6 असताना त्यांना षटकार ठोकलेले आहेत. आम्ही अगदी आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत उघड्या. सो बंद डोळे ठेवून आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. आणि स्पेशली तो प्रणय म्हात्रेचा बंधुराज आहे. तुपेला थांबवेल कोण हा प्रश्न. सरळ बॅटनं स्ट्रेट हिटचा फटका षटकार.
तुपे सांगतो आज खेळणे को हम भी खेळ सकते मैदान तो बराबरी का तो थांबला, वेल जाऊ दिली आणि पुन्हा एकदा आता आपण पाहतो त्याला मैदानाच्या आतमध्ये दहाडताना 14 चेंडू 19 ची गरज. सामना सोपा झालाय शिवकरच्या बाजूनं. ओद विकेट. आर्यनचा बॉल खोला टाकायचा प्रयत्न ऑन साइडला, तिकडे आपण पाहतोय स्वतः बॉलर गेलेत, 1 रन पासून थांबवू शकणार नाहीयेत. एका धावेनं टीमची जी धावा संख्या ती पुढे जाते आणि अशा पद्धतीनं 50 धावा कंप्लीट झाल्यात टीम शिवकरच्या. 13 मध्ये 18 पाहिजेत. या षटकातील अंतिम बॉल शिल्लक आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगेल हे आता आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. तुपेची विकेट महत्वाची, स्पेशली टीम पडगेसाठी, आणि तुपेचं मैदानामध्ये थांबणं टीम शिवकरसाठी फार गरजेचं. स्ट्राइक हँडला प्रणित मात्रे. ओ खोला टाकलाय. अजूनही मॅच आहे. मॅच मध्ये तेज घडतंय अक्षरशः. विकेट. बॅट्समन आउट. कारण एक ऐश्वर्या राय सारखा श्रीमंत पासून असेल आणि एक तर आपण पाहतो की ग्लॅमरस ब्युटी घेऊन मैदानामध्ये उतरला. सो क्रिकेटची ग्लोरी वाढते आणि स्पर्धा चरणशिगेला आपल्याला पोहोचताना पाहायला मिळते. आकाश तुपे 9 चेंडू आतापर्यंत खेळला, 24 वरती तो नाबाद खेळतोय. बॅटिंग साठी नवीन फलंदाज अजय भगत मैदानाच्या आतमध्ये टीम शिवकर कडून. नॉन स्ट्राइक एंडला फिरकीपट्टू अल्पेश पुन्हा एकदा ऍज अ बॉलर समोर आपण पाहतोय आकाश तुपे त्याचा सामना करेल. ओ डीप मध्ये खोलात टाकलेला बॉल. वैष्णवची तुम्ही मागे कसरत पहा. वैष्णव जो आहे तो संघाचा मी म्हणेन या यंदाचा हंगामामध्ये एक खोका त्यांनी साईडला ठेवला आणि सांगितलं हा एक खोका जो आहे तो पूर्ण आपल्या संघाच्या एंट्रीजसाठी. आणि आज जो आपण वैष्णव पाहतो जो ऍज अ विकेट किपर खेळतोय हा लकी आहे. बॉय जो आहे तो लकी आहे. ड्रीम 11 मध्ये देखील 30 लाख रुपये विजेता हा खेळाडू आहे. आणि एवढंच नाही ऍज अ आपण पाहतोय या संघाचा पाकर म्हणून देखील संघामध्ये समाविष्ट आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आकाश तुपेसाठी. बॉल चाललो आहे लेग साइडला, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. तुपेला स्ट्राईकला आणाल तर तुमच्यासाठी थोडं कठीण बनेल कारण त्यांच्या बॅट मधून धावा बनत आहेत. बट नॉन स्ट्राईक हँडला जो फलंदाज आहे तो मी म्हणेन त्याच कॅलिबरचा आणि तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे टीम शिवकरचा. त्यांच्याकडे बॅट्समनची कमी नाहीये. टाइम अलर्ट आहे याची सूचना मी पुन्हा एकदा करतोय. 10 मध्ये 16 धावांची गरज टीम शिवकरला जिंकण्यासाठी. तर या धावा डिफेंड करायच्या जिंकण्यासाठी टीम पडकेला. ओ द विकेट. शॉट ऑफ लेंथ जेसाठी चान्स. हे काय घडतंय मैदानामध्ये. कॉल जो आहे तो सेकंडचा आणि सहज गतीने आपण पाहतो यार्ड सर्कलच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट होणं. या चुकीच्या गोष्टी पडगे संघाच्या बाजूनं आणि त्या गोष्टींचा फायदा उचलताना शिवकर संघ. 9 मध्ये 14ची गरज आहे. 9 चेंडू 14 धावा. सामना रोमांचक मोडवरती आलेला आहे यात तीळ मात्र शंका नाही आहे. बंदे है मुस्के हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मती हर कदम, आज अपने हाथों किस्मत लिखने आज चले हम. तेच घडतंय. सगळ्यांना आपले नशीब लिहायचे आहेत कारण आपल्या हाताच्या लकीरांवरती आपलं नशीब नाही आहे. आपण जे करू त्यावरती आपलं नशीब असतं आणि ते सांगतायत मैदानाच्या मध्ये. प्रयत्नांती परमेश्वर. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे एव्हरी सिच्युएशन एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्याच्या प्रत्येक मी म्हणेन क्षणाक्षणाला तुला प्रयत्न करायचा आहे. ते म्हणतात ना प्रयत्न वालूचे करणं रगडीदा तेलही गले. ती धमक आणि ती क्षमता असली पाहिजे. खोला टाकलेला बॉल. हाही बॉल लेग साइडला खेळायचा प्रयत्न. सेकंड साठी अजयचा जरूर कॉल आहे.
इथे पुन्हा एकदा ही चूक आणि तो फायदा आपण पाहतोय या वेळेला घडलाय. अर्थातच टीम शिवकरला 8 मध्ये 12ची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे. जसं जसं सामना डीप जातोय, जसं जसं एक एक चेंडू पडत जातोय, तसा तसा सामना आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी ही मेजवानी आता इथे मात्र बनत चालली आहे. आणि याचंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेटनं मोठे मोठे आणि वेगवेगळे रंग अनेक वेळा दाखवले क्षणोक्षणाला. हा पहा अजून एक अनोखा रंग आणि अनोखा ढंग. पहा काय स्टाईल आहे वैष्णवची. सेलिब्रेशन आणि त्यामध्ये स्लेज करतोय स्पेशली बॅट्समनला. राग राहण्याचा प्रयत्न आहे स्पेशली आपण पाहतोय. आकाश तुपे कूल आहे. एक वेळ अजयला तुम्ही स्लेज कराल, अजय जोरदार खेळण्याचा प्रयत्न करेल. बट आकाश तुपे जो फलंदाज आहे याचा खेळ आम्ही अगदी डोळ्यांनी पाहिलाय. तो शांत फलंदाजी करणारा फलंदाज आहे. एकूण ज्या धावा आहेत त्या धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच 56 धावा आहेत. अब तक 56. अजूनही येणारे 7 बॉल आणि 12चं समीकरण 7-12. मॅच इंटरेस्टिंग बनत चालली आहे. बॅकफुटला जाऊन खेळलेत. फिल्डर उपलब्ध आहेत आणि एक योग्य झेल. आकाश तुपे बाद. कहाणीमध्ये ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सहा चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅच तेवढीच इंटरेस्टिंग आणि स्पेशली त्यामध्ये आपण पाहतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच संदीप पाटील आलाय. ओव्हर नंबर 6 साठी शेवटचं षटक निखिल म्हात्रे, यंदाच्या हंगामामधील पहिला बायकरमॅन खेळाडू. सर्वाधिक पहिली बाईक पटकावण्याचा मान या खेळाडूच्याकडे जरूर आहे. अजय साठी हा बॉल हाफ ट्रॅकर आणि या बॉल वरती ट्रॅक करतोय तो 6 धावा. टक्कावाज आणि बॉल सीमारेषा बाहेर षटकार. सहा रन्स आपण त्यांना पाहिलेले आहेत. अजय साठी मी म्हणेन ना छोटा केला. आपण ज्या वेळेला प्रणित मैदानामध्ये होता त्यावेळेला चर्चा केल्या होत्या ॲज अबाउट त्या ज्या काही चर्चा होत्या त्या अजय भगतच्या अबाउट होत्या, कारण हा खेळाडू त्यांच्या खेळण्यामध्ये उपलब्ध होता. इथून जरी अजयची विकेट जर मिळाली ना हा सामना फसण्याच्या ज्या प्रोबॅबिलिटीज आहेत त्या वाढत जातील आणि तेवढाच सामना मग आपण पाहतो हाय व्होल्टेज बनण्याचे चान्सेस आहेत आणि त्या शोधामध्ये इथून आपण पाहतोय निखिल. सुरुवातीला पहिला षटक फेकणारा गोलंदाज यंदा थोडासा फिटनेस मध्ये आपण पाहतोय प्रॉब्लेम जरूर क्रिएट झालाय निखिलला आणि पहिला जो बॉल आहे तो ज्या जलद गतीनं चेंडू डिलिव्हर करतो त्या गतीनं पाहायला मिळाला नाहीये. सो थोडासा स्ट्रगल आहे निखिलच्या वाट्याला. यात खेळ मात्र शंका नाही. 5ला 6 ची गरज आहे. पुढचा बॉल समोर अजय फेस करेल. ओ हा चेंडू चांगला. डॉट बॉल थोडासा प्रेशराइज करेल अजयला. ऑन द रेझून घ्यायचा प्रयत्न होता. ऑफसाईड टार्गेट होती बट जर्सी नंबर 20 भगतला बॉल काहीसा समजून आला नाहीये आणि स्पेशली जो बाउन्स बॉलला होता तो भरपूर चांगला, ज्यामध्ये आपण पाहिलं की बॅट्समन थोडासा डिस झाला. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा फलंदाज तयार. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. हाही बॉल लीडेज अँड टेकन.
मॅच खेळायचा समोर खेळायचा प्रयत्न आहे. ऑन साइडला खेळलेत, फिल्डर उपलब्ध आहेत. एक धाव जरूर आपण पाहतोय जलद गतीने प्राप्त करत असताना सँडीला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न. आणि आपण पाहतोय की या बॉल वरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल की जस्ट सिंगल आले असताना समीकरणामध्ये थोडे चेंजेस. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावा. इंटरेस्टिंग बॅटल आणि या सामन्यातील महत्वाचा चेंडू. लिडिंग एज आणि हा बॉल जो आहे तो ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप स्कोर लेवल करून जाणारा हा चौकार. क्या बात है न रुके पर कभी ना हमने हिम्मत आ रही है. जज्बा है जीतने का तो बिल्कुल कोशिश जारी है. प्रयत्न सुरू आहेत दोघांचे. ही मॅच तेवढीच इंटरेस्टिंग. आता 1ला 1 ची गरज. 1ला 6 असत्या तो प्रेशर नसता, बट 1ला 1 चा जो प्रेशर आहे तो थरकाप उडवणारा राहतो. हे सगळ्याच महान फलंदाजांनी सांगितलेलं आहे. पाहूयात काय घडतंय काय बिघडतंय. जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो हा खेळ टेनिस क्रिकेट. आणि त्याच खेळाचा आपण सगळेजण आनंद घेत असताना असाच एक सामना आपल्या सगळ्यांच्या भेटीला, ज्या सामन्यानं आज सगळ्यांच्या अंगावरती शहारे आणलेत, तो सामना आपण पाहतोय. एका बाजूने शिवकर संघ लढाई लढतोय शेवटच्या क्षणापर्यंत, तर दुसऱ्या बाजूनं धावा डिफेंड करायच्या होत्या 68. त्यामध्ये सामना जो आहे तो आता तो निष्ठत चालला होता. शेवटच्या क्षणाला कलाटणी देत अंतिम क्षणापर्यंत लढाई देणारा आपल्याला संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजेच स्वर्गीय नारायण शेठ प्रतिष्ठान पडघे संघ. दोन्ही संघामध्ये आपण पाहतो आता ती चुरस. 1ला 1 ची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोण जाईल पुढील फेरीमध्ये. लास्ट एक बॉल. एकदा जोरदार टाळ्या आपण या बॉल साठी जरूर वाजू आणि या बॉलचं स्वागत करूया. चला स्पीड अप करा, रिदम तोडू नका अशी विनंती आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला जरूर पाहायला मिळाली. लास्ट जो चौकार होता तो इम्पॅक्टिव्ह ठरला. आता 1ला 1 ची आवश्यकता. संदीप वर्सेस निखिल. हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय आणि अशा पद्धतीनं हा जो सामना आहे तो सामना जिंकलाय, तो म्हणजेच टीम सहारा शिवकर यांनी. वेल प्लेड, अभिनंदन. क्या बात आहे. इंटरनॅशनल मैदानावर माझी क्रिकेट होते शान भारत देशाची मोठ्या मानानं वाढवणार. DJ Bravo, DJ RBS.